विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात प्रगतिशील शेतकरी अनुराग यावलकर यांनी शेतीला केवळ उपजीविकेचं साधन न ठेवता एक यशस्वी प्रयोगशाळेचं रूप दिलं आहे। त्यांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करून एकात्मिक शेतीचं उत्तम उदाहरण साकारलं आहे। जैविक आणि सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करत त्यांनी संत्रा, भाजीपाला आणि फळांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे। यावलकर यांनी त्यांच्या शेतात 5 जनावरांच्या शेण आणि गोमूत्राचा वापर करून रासायनिक खतांना पूर्ण विराम दिलाय। या जैविक शेती व्यवस्थापनामुळे जमीन सुपीकतेत वाढ झाली असून पर्यावरणपूरक शेतीचा उत्कृष्ट नमुना त्यांनी साकारलाय। संत्रा बागेतून दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत ते 27 एकर शेतीतून सुमारे 51 लाखांचं उत्पादन घेतात। यशस्वी नियोजन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ही त्यांच्या शेतीची वैशिष्ट्ये आहेत। शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर काम करत यावलकर यांनी थेट ग्राहकांपर्यंत आपला माल पोहोचवण्यावर भर दिलाय। त्यामुळे मध्यस्थांचा खर्च वाचत असून अधिक नफा शेतकऱ्यांच्या हाती येतोय। सर, आपल्या इथे 5 ढोरं आहेत आणि 5 ढोरांच्या ह्याच्यात आपण झिरो कल्टिवेशनमध्ये काम करतो। त्यामुळे आपल्या जनावरांना कामाचा त्रास होत नाही आणि त्यांचा जो चारा आहे तोही आपण जैविकरित्याच उगवल्या जाते आणि गाईचं जे दूध निघते ते आपण दुय्यम पकडलेलं आहे। त्याचा शेण आणि गोमूत्र हा आपला प्रामुख्याने भेटणारा निविष्ठांचा जो भाग आहे त्याला आपण हायलाईट केलेला आहे आणि त्याच्यावरच आपण प्रोसेसिंग आणि व्हॅल्यू ॲडिशन करून तो आपण वापरतो। तर त्याच्यापासून आपण जे पाहाल इकडे 4000 लिटरची जी टाकी होती तर त्याच्यातून जे शेण गोमूत्र जमा होते ते आपण 7000 लिटरच्या टाकीत टाकतो। 7000 लिटरच्या टाकीत टाकल्यानंतर त्याला 7 दिवस आपण त्याच्यातच ठेवतो आणि त्याच्यातला जो गाळ आहे किंवा जे स्लरी आहे ती सेटल डाऊन होते ग्रॅव्हिटीने आणि मग मडपंपाच्या सहाय्याने आपण ती दुसऱ्या 7000 लिटरच्या टाकीत टाकतो। आता तिथे जीवामृत बनवायची प्रोसेस चालू करतो। त्यात गूळ, त्यानंतर बेसन आणि आपले वडाखालची मूठभराची माती अशा सगळ्या वस्तू आपण टाकून जीवामृतची प्रोसेस करून त्याला समोरच्या टाक्यात ग्रॅव्हिटीने गाळून घेतो आणि तिथून मग आपण त्याला सँड फिल्टर आणि स्क्रीन फिल्टरच्या थ्रू गाळून पूर्ण शेतात ड्रिप थ्रू फैलवून टाकतो। तर आता याच्यात सगळी मशागत जी आहे म्हणजे जी मेहनत आहे ती फक्त एका माणसाकडूनच करून घेतो आणि सगळी इंटरनल पाईपलाईन लावली असल्यामुळे या सगळ्या याच्यात फक्त एकच माणूस 27 एकरात पूर्ण खत पाण्याची व्यवस्था करू शकते। नैसर्गिक शेतीकडे वळा, रासायनिक खतांपासून दूर राहा आणि निसर्गाशी सुसंवाद साधत शेतीत प्रगती साधा असं आवाहन अनुराग यावलकर यांनी इतर शेतकऱ्यांना केलंय। अरुण जोशी, UCN न्यूज, वरुड।